नमस्कार. संध्याकाळी एक व्हिडिओ टाकला होता. त्याचा काही मिनिटांनी आवाजच येईना म्हणून त्याच विषयावरचा व्हिडिओ नव्यानं करतोय. आता जे घमासान युद्ध चालू आहे, इराण आणि अमेरिका आणि इस्रायल, हे युद्ध या 3 देशांमधलं नाही फक्त. हे आता सगळ्या जगाचं युद्ध होऊन बसलेलं आहे. आणि हे युद्ध संपूर्ण जगाचा वेगवेगळ्या विषयांचा नकाशा ठरणार आहे. भौगोलिक नकाशा सुद्धा खूप सारा बदलणार आहे. पण राजसत्तांचा नकाशा बदलणार आहे, आर्थिक सत्तांचा नकाशा बदलणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मसत्तांचा सुद्धा नकाशा बदलणार आहे. हे युद्ध सुरू झालं तेव्हा इस्रायल आणि अमेरिकेनं त्यांची जुनीच आणि पानसट कारणं दिलेली होती. ती पानसट कारणं अशी होती की अमुक एका देशातली सत्ता ही मानवाधिकार विरोधी आहे आणि तिथं लोकशाही नाही आणि मग ते लोकांना मानवाधिकार नाहीत आणि तिथली सत्ता जाचक आहे आणि ती स्वतःच्या जनतेला छळते. हे अतिशय भंपक आणि फालतू कारण देऊन अमेरिका गेली 100 वर्ष युद्ध करते आणि गेली 50-60 वर्ष 48 नंतर इस्रायलची स्थापना झाली. इस्रायलला सगळ्या मानवाधिकाराचा जगातल्या ठेका दिलेला आहे आणि विशेषतः ज्यू लॉबीकडे दिलेला आहे. तर आत्ताचं हे युद्ध अमेरिकेची गेल्या 100 वर्षाची अतिशय घाणेरडी अशी लोकशाही विरोधी, हा लोकशाही देश आहे असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात हा लोकशाहीचा देश नव्हताच. या देशावर ज्यू लॉबीच कायम अर्थसत्ता ज्यू लॉबीची होती आणि तिथले जे राष्ट्रपती निवडले जातात किंवा मंत्रिमंडळ निवडलं जातं, हे ज्यू लॉबीचं चमचा किंवा पोपट किंवा बाळगलेली जनावरं, पाळीव जनावरं असंच वागत आलेलं आहे. ज्या अमेरिकन राष्ट्रपतींनी या ज्यू लॉबीला विरोध केला त्यांचे खून झाले. असे 6 खून या लॉबीनं केलेले आहेत गेल्या 200-400 वर्षात. आणि जगभर हे खून करतच हिंडत राहतात. यांची मक्तेदारी अशी आहे की जगातल्या सगळ्या अर्थसत्ता आपल्या ताब्यात राहाव्यात आणि ही ज्यू लॉबीच काम करते. म्हणजे हिच्या फार विकृत चाळे आहेत. गेली 600 वर्ष ही तशी छळते जगाला अर्थसत्तेच्या बाबतीत आणि जगभर यांनी अनेक उलथापालथी केलेल्या आहेत. अनेक उलथापालथी म्हणजे भारतातही झाल्यात आणि जगभर अनेक देशांमध्ये झाल्यात. पहिली गोष्ट म्हणजे जग शोधायला निघालेले जे युरोपियन देश आहेत, की जगाचा व्यापार आपल्या ताब्यात घेऊ किंवा जगभर व्यापार करू या कारणाखाली निघालेले जे लोक आहेत, ज्यांना मी दहशतवादीच म्हणतो, ती जी राष्ट्र आहेत या राष्ट्रांमध्ये गुंतवलेला पैसा मुळात ज्यूंचा होता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपन्या नावानं ईस्ट इंडिया कंपनी किंवा वेस्ट इंडिया कंपनी या नावाच्या 2 कंपन्या अनेक राष्ट्रांनी स्थापन केल्या. जे काही व्यापाराला निघाले होते युरोपियन देश, ते पोर्तुगाल आहे, स्पेन आहे, इटली आहे, जर्मनी आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, हॉलंड आहे. या देशांना खूप खुमखुमी होती की जगभरचा व्यापार आपण ताब्यात घ्यावा आणि मग त्या पद्धतीनं त्या व्यापाराचा शोध घ्यायला निघालेले जे लोक आहेत त्यांचे मूळ भांडवलदार ज्यू होते किंवा त्यांना कर्ज देणारे लोक किंवा उदाहरणार्थ शेअर मार्केटची स्थापना करणारे लोक. तर हे सगळं गेली 600 वर्ष चालू आहे आणि गेली 100 वर्ष ज्यू अमेरिकेत एकवटले आणि तिथली अर्थसत्ता ताब्यात घेतली त्यांनी. तिथली फेडरल बँक ही ज्यू लोक चालवतात आणि यांचे कारनामे अचाट आहेत. म्हणजे धर्म म्हणून या जगाची वाट लागली आहे का? तर होय, वेगवेगळे धर्म शोधून या जगाची वाट लागली. सगळे धर्म लुच्चे आहेत आणि जगाच्या पैशावर जगायला आयते आलेले पोसणे आहेत. ते त्यांचं अध्यात्म वगैरे वगैरे हे कडेची गोष्ट आहे. पण धर्म हे मुळात आर्थिक सत्ता म्हणूनच जन्माला आलेले आहे. तर जगाची आर्थिक सत्ता किंवा त्यांच्या देशाची आर्थिक सत्ता किंवा त्यांच्या समूहाची आर्थिक सत्ता आपल्या ताब्यात राहावी म्हणूनच धर्म जन्माला येतात. याचा तुम्ही बारकाईने विचार केल्यावर लक्षात येईल. तर ज्यू हा त्या सगळ्या लुच्च्या धर्मांमधला महालुच्चा धर्म आहे की याला ते शिकवले की सगळ्या जगावर राज्य करायचं, सगळ्या जगाची संपत्ती आपल्या नावावर असली पाहिजे आणि ती लुबाडता आली पाहिजे.
म्हणजे मागच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो तेच वाक्य परत सांगतो, की हे जग मानवी मदतीवर अवलंबून आहे. हे सृष्टी सगळी, पृथ्वी जी आहे ती एकमेकांच्या मदतीवर पुढं तुम्ही विकसित व्हा, असा संदेश देणारी आहे. मानवी समाज नावाची जी गोष्ट आहे, मानवी समाज हा एकमेकांच्या मदतीवर जगेल, एकमेकांना आधार देत जगेल, एकमेकांना जगवत येईल, एकमेकांच्या सेवा करेल. पण ह्या लुच्च्या लोकांनी हे मदत करणं या नावाखाली जगाला जितकं लुटता येईल तितकं लुटलेलं आहे. आणि 600 वर्षाचा तो इतिहास आहे, की भारतात आपल्याला शिकवलं जातं, की मोगल हे आक्रमक होते आणि ब्रिटिश यांनी भारताचा विकास केला. खरं तर मोगल आक्रमक वगैरे काही नव्हते. ते जवळनच आले होते. हे समुद्र ओलांडत आलेले लोक आहेत. हे व्यापारासाठी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. आणि गंमत म्हणजे मोगलही राज्यकर्ते झाले, पण मोगलांनी एक दमडाही या देशाच्या बाहेर नेला नाही. तो इथल्याच विकासावर, इथल्याच कारकिर्दीवर खर्च केला. शेती, कारागिरी वगैरे जे त्यांना जमेल ते त्यांनी केलं, शिक्षण व्यवस्था वगैरे वगैरे. ते इथलाच पैसा इथंच मुरवला. यांचं असं झालेलं नाही. ही जी युरोपियन राष्ट्र निघाली जूनच्या भांडवलावर, ती मुळात सगळं जग लुटून आपल्या देशांमध्ये नेण्यासाठीच. आणि त्यांच्यातही युद्ध झालीच. पुन्हा फ्रान्सचे लोक आणि इंग्लंडचे लोक हे एकमेकात भांडत राहिले. मग त्यातनं महायुद्ध पण झाली. ती कशासाठी, जे तर जगावर सत्ता कोणाची यातनंच ते झालं. आणि त्याच्या मागं डोकं होतं या ज्यू लॉबीचंच. म्हणजे ती तेव्हापासून नांदत आली आहे. पहिलं शेअर मार्केट या लोकांनी स्थापन केलं हॉलंडमध्ये, डचांच्या राजधानीत. आणि तिथून खेळ सुरू झाला सगळा. तर शेअर मार्केट काढण्याचंही कारण हेच होतं, की अधिकाधिक पैसा गोळा व्हावा. आणि लक्षात घ्या, शेअर मार्केटचं ते वैशिष्ट्यच आहे. गेली 600 वर्ष ज्यांचा शेअर मार्केटचा अभ्यास आहे ते सांगत राहतील, या जुगाराला त्यांनीच लावलं. शेअर मार्केट हा जुगार आहे, सट्टा बाजार म्हणतात त्याला. सट्टा बाजार हाच आपल्या मराठीतला शब्द आहे शेअर मार्केटला. कॉटन मार्केट वगैरे असं म्हटलं जातं, कारण कापसाच्या धंद्यावर सुरुवात झाली याची, त्यामुळे अजूनही कॉटन मार्केट हा शब्द लागतो. आणि आजही शेअर मार्केट हे त्या ज्यू लॉबीच्याच ताब्यात आहे. सोनं, डॉलर आणि शेअर मार्केट. शेअर मार्केटचे चढ उतार ही ज्यू लॉबीच ठरवते. सोन्याचे चढ उतार ही ज्यू लॉबीच ठरवते. आणि देशोदेशीची अर्थव्यवस्था डॉलरमध्ये मोजली जाणारी ही ज्यू लॉबीच म्हणजे ते जे चढ उतार होतात हे ज्यू लॉबीच ठरवते. तर हे ज्यू लॉबी ही अर्थसत्तेची मूळ आहे आणि ही त्रासदायकच आहे. हिला मदत करणं नावाची गोष्ट नाही. ही विकृत आहे आणि जगाला लुटत राहणं हे त्यांच्या धर्मानं शिकवलेलं आहे. धार्मिक संस्कार आहेत तर ते स्वतःला भयंकर श्रेष्ठ बिष्ट समजतात. आपण सगळ्यात प्राचीन धर्म आहोत आणि खरं तर 4500 वर्षापूर्वीचेच आहे. ते अब्राहमी धर्म म्हणतात यांना. अब्राहम नावाच्या माणसानं धर्मांची पहिल्यांदा मांडणी केली, बांधेसूद मांडणी. त्या अब्राहमानं काय शिकवलं मला माहित नाही, पण अब्राहम हा याच्यातही दिसतो, बायबलमध्येही दिसतो आणि इस्लामच्या कुराणमध्येही दिसतो. तर अब्राहमी धर्म म्हणजे हे आहेत ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम आणि भारतातले आर्य. हे आर्य हे प्रॉडक्ट आहे ना, ते जगभर, हिटलरही मुळात या अब्राहमी धर्माचाच होता. ज्यू पण याच अब्राहमी धर्मातले होते. आणि आपल्याकडचे जे आर्य आलेत किंवा युरोपमध्ये जे आर्य गेले ते सगळे अब्राहमीच आहेत. तर हे यांचे गुणसूत्र तीच आहेत एकूणच. आणि त्यांच्या धर्मानं ते संस्कार त्यांच्यावर केलेलेच आहेत. तर ते ओरबाडणे, दुसऱ्याला लुटणे, दुसऱ्यावर सत्ता गाजवणे, दुसऱ्याचा माल आपला म्हणणे, दुसऱ्याचं सगळं लुबाडणे, दुसऱ्याचं साहित्य, कला, संस्कृतीपासून सगळं, भाषांपासून सगळं लुबाडणे आणि आमचंच आहे म्हणणे. हे आमचंच आहे आणि ओरिजिनल आम्हीच आहोत आणि आमच्यापासूनच सगळ्या जगाची निर्मिती आहे आणि आम्ही जे जगाला शिकवलं तेच. असं काही झालेलं नाही. या जगाचा खरा विकास 2 वंशांनी केला. एक अरब, ज्या अरबांमधनं ज्यू तयार झाले. पण अरब यांनी जगाची संशोधनं केली, जगभर हिंडले, जगाचा व्यापार सांभाळला, साहित्य, कला, संस्कृती, शास्त्र, विज्ञानं अरबांनी आणि चीन्यांनी शोधली. चीन्यांचा नंबर नंतर लागतो. अरबांचा जवळजवळ 9-10 हजार वर्षाचा तो इतिहास आहे. आणि चिनी आता 4-5 हजार वर्षापूर्वी या सगळ्या प्रक्रियेत आले आणि चिन्यांचं स्वतःचं एक तत्वज्ञान असेल, जगणं असेल, सगळं, घरबांधणी, सगळं सगळं अशा कला, साहित्य, शेती याचे प्रयोग या अरब आणि चिन्यांनी या जगावर खूप उपकार केलेत. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी जगाच्या घड्या त्यांनी दिल्या. पण या घड्यांमध्ये ज्यू नावाचं जे काही घुसलं मध्ये, त्यांना 600 वर्षापूर्वी, त्याच्याही आधीपासून, पण 600 वर्षापूर्वी यांनी
जगाची आर्थिक पकड घ्यायला सुरुवात केली आणि पृथ्वीवर जे जे आहे ते आपल्या मालकीचं, आभाळात जे जे आहे ते आपल्या मालकीचं आणि पृथ्वीच्या पोटात जे जे आहे सगळं, समुद्राच्या पोटात सुद्धा ते सगळं आपल्या मालकीचं, अशी धोरणं यांनी आखली आणि तशा पद्धतीची राजकारण जगभर खेळायला सुरुवात केली. या राजकारणाचा एक भाग म्हणजे बळकावणे, जाऊन युद्ध करणे, तुडुंब माणसं मारणे, हा यांचा इतिहास राहिलेला आहे आणि तो भयंकर आहे. हे त्या अर्थानं मानव नाहीत. ते जे मानवी सूत्र आहे, या ज्यूंना कंटाळून येशू ख्रिस्त जन्माला आला. तो स्वतःच ज्यू होता. या ज्यूंच्या जाचाला कंटाळून मोहम्मद पैगंबर जन्माला आला. या ज्यूंच्या आर्थिक धोरणांना, नैतिक धोरणांना, आध्यात्मिक धोरणांना, तात्विक धोरणांना, संपत्तीच्या धोरणांना, शेतीच्या धोरणांना, अशा सगळ्या धोरणांना उत्तरं म्हणून जगभर वेगवेगळे पंथ तयार झाले, वेगवेगळे देश तयार झाले आणि विरोध करत राहिले. यांचे कारनामे सांगायचे म्हणजे 1900च्या आसपास या ज्यूंनीच आपल्यातल्या 2 लोकांना, मार्क्स आणि एंगल्स, या दोघांना पैसे देऊन आपल्याच विरोधात, भांडवलशाहीच्याच विरोधात पुस्तकं लिहायला लावली आणि साम्यवाद नावाचा प्रकार जन्माला घातला यांनीच. आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांनी तो कामगारांना आधार मिळावा म्हणून तो साम्यवाद लिहिला. गंमत म्हणजे कामगार राहिले बाजूला, नास्तिकता आणि देवधर्म, आम्ही त्यातनं बाहेर वगैरे, असं साम्यवादाचं नवीनच स्वरूप आलं. त्यांनी ती नास्तिकताही मांडली आहे, पण कामगारांचा न्याय तो कधीच मिळाला नाही, कधीच कुठंच नाही मिळाला. म्हणजे साम्यवादी देश तयार झाले ना, तिथेही कामगार नेहमीच हलाखीत राहिले. पण मूळ मुद्दा असा आहे की ज्यू एवढे, हे उद्योगपती भांडवलशाह ज्यू जे आहेत 600 वर्ष जगत आलेले, त्यातल्या काही ज्यूंनी मार्क्स आणि एंगल्सला दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहायला लावला. त्याचे पैसे त्यांना दिले, पगार दिले, मानधनं दिली आणि त्यातनं आपल्याच विरोधात, भांडवलशाहीच्याच विरोधात कामगार चळवळ उभी राहिली पाहिजे याची व्यवस्था केली आणि ती उभी पण राहिली. त्यातनं साम्यवादी देश आणि उजव्या विचारसरणीचे देश किंवा भांडवली देश असा वाद चालत राहिला. त्यांच्या त्या पुस्तकानंतर जगाच्या विभागण्या झाल्या 2 याच्यामध्ये. तर हे डोकं ज्यूंचंच होतं की याचाही पुन्हा धंदाच करू. हे भांडवलच होतं. जगाची फाटाफूट होणं, काही देश इकडं जाणं, काही देश इकडं जाणं. तर तुम्हाला आठवत असेल 1980 पर्यंत साम्यवाद, डावे आणि उजवे असा वाद होत राहिला नेहमी. आणि तो भांडवली धंदा होता यांचा. त्यातनं त्यांनी पुन्हा युद्ध, शस्त्रविक्री, मारामाऱ्या, जगभर महायुद्ध, असं काही काही खेळले. राजसत्ता आपल्या ताब्यात असली तर राजसत्तेला आधार देणं आणि नसेल तर मग तिथं उठाव करणं आणि मग कामगारांची सत्ता आली वगैरे असं म्हणणं आणि प्रत्यक्षात तसं न होणं. म्हणजे साम्यवादाचा इतिहास असा आहे की साम्यवाद जन्माला आल्यानंतर जग डावा आणि उजव्यामध्ये फाटलं आणि त्याची युद्ध खूप झाली. 2000 पर्यंत ती चालत राहिली. म्हणजे 100 वर्ष डाव्या आणि उजव्यावर ते चाललंय 1980 पर्यंत. 1980ला साम्यवादाचा भक्कम खंबा असलेला देश रशिया, USSR या नावानं समूह होता अनेक देशांचा. त्याच्यात गोर्बाचेव नावाचा एजंट पुन्हा ज्यू लॉबीनच पेरला. रशियाचा राष्ट्राध्यक्ष केला त्याला, राष्ट्रपती, आणि गोर्बाचेव मार्फत ते साम्यवादी देश उखडून टाकला त्यांनी. ते सगळे संघराज्य फुटलं आणि रशिया नावाचा एक देश स्वतंत्र झाला आणि त्याच्याबरोबर जे बाकीचे बारके बारके देश होते, जे युक्रेन आहे ते रशियाचा भाग होता, गव्हाचं कोठार जागतिक, ते युक्रेन हे USSRचा भाग होतं. मग यांना फोडून पुन्हा ज्यू लॉबीनंच तो खेळ केला की यांना फोडून टाकलं आणि साम्यवादाला मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि 1980 नंतर मात्र जगाची अर्थव्यवस्था नव्या प्रक्रियेकडे गेली. ती म्हणजे महायुद्ध झाली. शस्त्र हा महत्वाचा भाग राहिला यांचा गेल्या 100 वर्षातला. त्यात अमेरिकेवर राज्य खऱ्या अर्थानं ज्यू करतात. तर अमेरिका ही महासत्ता झाली म्हणजे कशावर? तर शस्त्र विक्रीवर. मग शस्त्रांमध्ये संशोधन करणं, विकसित करणं. ज्यू संशोधक झाले खूप सारे. ज्यूंचे त्या जगावर उपकार आहेत, पण या उपकाराचे त्यांनी मोबदले घेतले. त्यांनी व्यापार करण्यासाठी जरी संशोधनं केली, म्हणजे विज्ञान सुद्धा त्यांनी व्यापारासाठीच वापरलं असं लक्षात येतं. तर ते या पद्धतीचं खेळत राहिले. विज्ञानही घाणेरड्या पद्धतीनंच वापरणं, जगाच्या विध्वंसासाठी वापरणं आणि शोध लावणं, पण त्या शोधांचा व्यापार करणं आणि दाबून पैसे कमवणं हा एक भाग राहिला. म्हणजे शस्त्रविक्री हा त्यांचा मुख्य भाग राहिला. कायम शस्त्र बनवणे, नव्या विज्ञानाचा आधार घेऊन शस्त्र बनवत राहणं, अणुबॉम्बपर्यंत जाणं. अणुबॉम्बच्याही पुढे आता
खूप न दिसणारी विमानं वगैरे वगैरे ते सगळं चालू असतं त्यांचं. खरं तर याची गरज नाही मानवी जगाला. शस्त्रांची निर्मिती करायची कशाला? तर खूप शस्त्र त्यांनी बनवायची आणि त्यांच्या स्वतःसाठीचे नियम वेगळे आणि जगाला मग शस्त्र विकत राहणं. म्हणजे 2 देशांमध्ये लढाई लावून देणं आणि दोन्ही देशांना शस्त्र स्वतःच पुरवणं, हा त्या लॉबीचा खेळ राहिला. आणि रशिया होतं एकेकाळी, तर रशिया चॅलेंज करते आपल्या शस्त्र निर्मितीला किंवा विमान निर्मितीला किंवा आधुनिकतेला किंवा विज्ञानाला आपल्या आव्हान ठरतंय रशिया, असं म्हटल्यावर रशिया मोडला त्यांनी आणि रशिया खिळखिळा केला. आणि ज्यू लॉबीचं मग सूत्र असं बदललं, की मग साम्यवादी देशच हळू-हळू मागे पडले. अजूनही काही देश आहेत, पण ते त्या अर्थाने नाही. चीन हा सगळ्यात मोठा साम्यवादी देश होता. पण आता तिथं एक आधुनिक पद्धतीची भांडवलशाही चीननं स्वीकारली. ते वेगळंच प्रकरण आहे. आपण चीनवर स्वतंत्र एपिसोड करू. पण चीन आणि रशियाची भांडणं लावून देणं, चीन आणि भारताची भांडणं लावून देणं, भारताची फाळणी करणं, हे सगळं या ब्रिटिशांवर राज्य करणारे ज्यू लॉबीचं डोकं आणि कायमच्या जखमा करून ठेवणं, देशांमध्ये भांडणं लावणं, भारत आणि पाकिस्तानचं वैर कायमचं निर्माण करून ठेवणं, ते सगळं असे चमत्कार आहेत त्यांचे. म्हणजे टायटॅनिक नावाची बोट होती, ती ज्यूचीच होती, स्वतःच्या मालकीची. मॉर्गन नावाचा ज्यू होता. त्यानं ती स्वतःच बुडवली. त्यांचा विम्याचा एक धंदा असतो. शेअर मार्केट त्यांच्या ताब्यात आणि जागतिक विमाही त्यांच्याच ताब्यात. विमा काढायचा ना आयते पैसे घ्यायचे आणि तिथं लिगली ते केलं जातं. आपल्याकडे विमावाले त्रास देतात आपल्याला क्लेम केले तरी आणि छळत राहतात. पण त्यांच्याकडे ते पैसे मिळण्याची यंत्रणा त्यांच्याच हातात, सरकार त्यांच्याच हातात, मंत्री, राष्ट्रपती त्यांचाच, त्यांच्या पैशावर निवडून आलेला. तर तो विम्याचे पैसे देतो. तर टायटॅनिक नावाचे एक उदाहरण आहे, की टायटॅनिक बुडवली, स्वतः मॉर्गननंच बुडवली आणि त्याचे विम्याचे पैसे त्यानं खाल्ले. स्वतःची बोट आणि ती जुनाट बोट होती. खरी टायटॅनिक वेगळीच होती. एका नकली बोटीला नाव दिलं टायटॅनिक. तर ही कथा उपलब्ध आहे असंजीच्या पेपर्समध्ये. विकिलिक्स पेपर्स यात ते आहे. तर ते हे जूनची कारनामे. आता ते ट्विन टॉवर्स पाडले अमेरिकेत. 2 ते विमानं गेली वगैरे वगैरे. तर ओसामा बिन लादेनच्या नावावर ते खपवलं. तर ते ओसामा बिन लादेननं ते इमारती पाडल्या होत्या का? तर अजिबात नाही. त्या पाडल्या त्या ज्यू लॉबीच्याच माणसांनी त्या विकत घेतल्या दोन्ही इमारती. सगळ्या रिकाम्या केल्या. त्यांचा भरभक्कम विमा उतरवला आणि साधारण 3 महिन्यात विमानं धडकवून तेच इमारती पाडल्या आणि त्याचे विम्याचे दाबून पैसे हाणले. ते विम्याचा एक धंदा यांचा आहे आणि आत्ताचं युद्ध जे चालू आहे, मध्ये काही संदर्भ निसटतायत, त्याच्यावर पुढच्या व्हिडिओत बोलू वाटलेस किंवा आत्ताच्याच. पण आता या युद्धातही विमा आहे, या युद्धातही शेअर मार्केट आहे. इराण आणि जे 2 इस्रायल आणि अमेरिका भांडतायत, या आपल्याला दिसतंय की इस्रायलनं सांगितलं की इथली रिजिम चेंज करायची, म्हणजे सत्ता बदल करायचा आहे. का करायचा आहे? तुझ्या बापाचं काय गेलं? तुझ्या देशात तू काय घालायची ती घाल. इराणमध्ये काय चाललंय वगैरे पाहिलं. तर अमेरिकेनं सांगितलं की तिथे सत्ता बदल करायची, कारण ती धार्मिक सत्ता आहे. गंमत अशी की ते 80 नंतर ज्या पद्धतीचं आर्थिक राजकारण झालंय, त्यात काही आव्हानं उभी राहिली या समोर, या ज्यू लॉबी समोर, यहुदी लॉबी समोर. ती आव्हानं अशी होती की चीननं हळूहळू प्रगती केली. भारताची लोकसंख्या अफाट वाढली. हे एक आव्हान आहे त्यांना. गिराईक जरी असलं तरी आव्हान आहे. दुसरं, आफ्रिकेची लोकसंख्या 140 कोटी आहे. आफ्रिकेत खनिजं खूप आहेत. तर इस्रायलची निर्मितीच मुळात ज्यू लॉबीनं केली आणि इंग्लंड पॅलेस्टाईन नावाच्या देशावर राज्य करत होतं, जसं आपल्यावर राज्य करत होतं. पॅलेस्टाईन सोडताना इंग्लंडनं जगभरचे ज्यू जे बदनाम झाले होते आणि हकलले गेले होते 200 देशांमधनं, त्यांच्यासाठी एक स्वतःची भूमी केली तयार. ती म्हणजे आजचा इस्रायल. पॅलेस्टाईन नावाच्या देशावर ज्यू आणून ठोकले ब्रिटिशांनी आणि तिथून ते इस्रायल नावाचं जन्माला आलं आणि ते आधी एवढीशीच वसाहत होती. करत 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 भटाला दिसली वसरी, हळूहळू पाय पसरी, अशी जी म्हण आहे, त्या म्हणीनुसार सगळं पॅलेस्टाईन ताब्यात घेतला आणि ओरिजिनल पॅलेस्टाईन आता इंच इंचभर ठेवलाय. गाझापट्टी आणि वेस्ट बँक. तर ते तशा पद्धतीनं ते तिथं का ठेवलं? तर या जगातले काही बाणगुळ खंड आहेत. म्हणजे देशांमध्ये जशी विभागणी आहे तशी जगाची काल्पनिक खंडांमध्ये पण विभागणी आहे. अमेरिका नावाचा एक खंड आहे, युरोप नावाचा एक खंड आहे, आशिया नावाचा एक खंड आहे, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया तो जो स्वतःचा देश आहे. यातलं बाणगुळ खंड दीडच आहे. पहिली गोष्ट म्हणजे युरोप हा सगळा अख्खाच्या अख्खा बाणगुळ आहे. यांच्याकडे स्वतःची उत्पादनं नाहीत, यांच्याकडे स्वतःची टाळकी नाहीत.
यांनी जीव वर्णाश्रम व्यवस्था जागतिक जी आहे, हे जीव सर्वोच्च स्थानी, कारण पैसा अफाट आहे त्यांच्याकडं. व्यापाराला लोकांना लुटून, मुरगळून, रक्त शोषून त्याचाही धंदा केला बिल गेट्सनं, तर तसं पैसा अफाट. मग यांनी पैसा पुरवायचा आणि ख्रिश्चन लॉबीनं जगभर धुमाकूळ घालायचा, असं ते. तर म्हणजे हे त्या वर्णाश्रम व्यवस्थेतले, जागतिक वर्णाश्रम व्यवस्थेतले ज्यू हे सर्वश्रेष्ठ. मग यांचे क्षत्रिय कोण? तर ख्रिश्चन. आणि मग यातले वैश्य कोण? तर स्वतः वैश्य ज्यूच असणार, ख्रिश्चन पण असणार, आणि मग बाकीचं जे जग आहे उपलब्ध सगळंच्या सगळं, म्हणजे दक्षिण अमेरिका, आशिया खंड, आफ्रिका खंड, हे क्षुद्र, हे दलित. आणि यांचं काम काय? तर या ज्यूंनी आणि ख्रिश्चनांनी जगभर राज्य करायचं आणि सगळ्या जगातल्या देशांना लुटायचं. मग त्यांची खनिजं असतील, त्यांचं पाणी असेल, त्यांचे निसर्ग साधनं असतील, जंगलं असतील, झाडं असतील, शेतीची पिकं असतील, ज्ञान असेल, सगळं लुटून न्यायचं आणि स्वतःचा औद्योगिक विकास करायचा. औद्योगिक विकास यांचे आफ्रिका, आशिया या खंडांच्या जीवावरच उभा राहिला. तर इस्रायल बरोबर पाचरीसारखा कुठं बसवलाय? पॅलेस्टाईनला. तर ते फार नियोजनबद्ध आहे की पूर्ण आशिया आणि पूर्ण आफ्रिकेवर नियंत्रण ठेवता येईल, राज्य करता येईल, काड्या करता येतील, एकमेकांमध्ये मारामाऱ्या लावून देता येतील, युद्ध करून लावता येतील, म्हणून इस्रायलला तिथं जागा दिली. आणि सगळ्यात महत्वाचं होतं इंधन. ते मध्यपूर्वेत सापडलं. ते अरबस्तान, इराण, इराक वगैरे देश आहेत, ओमान, कुवेत, बहारीन वगैरे वगैरे, या सगळ्या देशांमध्ये मुबलक इंधन सापडलं. आणि हे इंधन लवकर संपणार नाहीये. आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं पुढच्या 60 वर्ष एवढा साठ आहे तिथं वगैरे वगैरे. तसलं काही नाहीये. हे पुन्हा ज्यू लॉबीचा शेअर मार्केटचाच खेळ आहे तो, आणि विम्याचा खेळ आहे. तर त्या इंधनावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, आणि यांनी जर या देशांनी हालचाल केली तर या देशांना ठोकता आलं पाहिजे, म्हणून इस्रायल पाचरीसारखं तिथं बसवलं. आफ्रिकेमध्ये खनिजं खूप आहेत, जमिनीखालची कुठल्याही प्रकारची खनिजं तिथं सापडतात, जी मौल्यवान आहेत, जगाला उपयुक्त आहेत, अशी सगळी खनिजं, आणि सोनं विपुल आहे. तर या सोन्याचा साठा किंवा खनिजांचा साठा याच्यावर नियंत्रण करता आलं पाहिजे युरोपियन देशांना. याच्यासाठी इस्रायल तिथं निर्माण केलं. अतिशय चातुर्यानं अर्थव्यवस्था म्हणूनच ही निर्माण झालेली व्यवस्था आहे. तो देश अर्थव्यवस्थेसाठी जन्माला घातला, आणि त्या देशाच्या जन्मापासून आजपर्यंत युद्धाशिवाय दुसरा इतिहासच नाही. द्वेष करणं, आणि मग ते मुस्लिम जग आहे, त्या मुस्लिम जगाला नियंत्रणात ठेवणं, या पद्धतीचं इथे होतं. आफ्रिकेमध्ये पण मुसलमान खूप आहेत, मध्यपूर्वेत पण आहेत, भारतात आहेत, चीनमध्ये, सगळीकडे आहेत. तर चीन हा मात्र सुटला यातनं. रशिया पण बऱ्यापैकी गोरबाचेवनं वाट लावली त्याची, पण रशिया थोडा सावरला. रशिया आणि चीनचं भांडणच होतं एकेकाळी, पण रशियन ते पुतीन वगैरे लोक आले, यांनी सावरून धरला देश आणि चीनशी मैत्री केली. गंमत अशी आहे की एकेकाळी रशिया सगळ्यात थोरला भाऊ होता आणि चीन अगदीच नगण्य होता, आणि जगाच्या दृष्टीनं बाहेरचा देश होता किंवा वाया गेलेला आणि कुंपणात स्वतः लाल भिंती करून घेतलेला देश, अशी चीनची बदनामी होती. पण आत्ता गंमत अशी झाली की आजच्या तारखेला चीन हा थोरला भाऊ आहे. चीननं अमेरिकेला न जुमानता किंवा जगाला न जुमानता, ब्रिटिशांना न जुमानता, युरोपियनांना न जुमानता 80 नंतर आधुनिक पद्धतीची आर्थिक भांडवलशाही स्वीकारली. तिच्यात अन्याय, कामगार वगैरे असलं काही नाही, सगळ्या हातांना रोजगार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साम्यवादानं सांगितलेला जो धर्मवाद आहे, त्यातलं ते एक त्यांनी पाळलं. या चीनमध्ये 90% लोक कुठल्याच धर्माचे नाहीत. ते 10% उरले ते मरून तिकडं, पण 90% लोकांना धर्मच नाही. तर त्यांनी औद्योगिकरणावर आणि शेतीवर आणि आपल्या विकासावर लक्ष दिलं, विज्ञानावर लक्ष दिलं. तर तो एक देश स्वतंत्रपणे तयार झाला. तर थोडा वेळ चीन बाजूलाच ठेवू आपण. रशियानं चीनशी मैत्री केली, ते एक महत्वाचं झालं. हे ज्यू लॉबीला नको होतं, अमेरिकन लॉबीला नको होतं, आणि युरोपियन ही जी बांडगुळ आहेत, पृथ्वी हे जर झाड धरलं तर याच्यावर आयती बांडगुळं, आयतं जगणारे जे पोसणे लोक आहेत, त्यात धर्मवादी लोक आहेत, जातवादी लोक आहेत, वर्गवादी लोक आहेत. साम्यवाद करा, उजवेपणा करा, भांडवलशाही करा, हे पण वाद. पण युरोप खंड हा अखंड बांडगुळांचा खंड आहे की जगाचं लुटून आणायचं ना आपण जगायचं. आणि वरचा अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका,
हा सुद्धा बाणगुळांचा देश झालेला आहे गेले 100-1 वर्ष. 100 वर्षापूर्वी त्याच्यात त्याच्यात लढत होता. हा ब्रिटिशांनीच तयार केलेला देश आहे. ब्रिटिश, स्पेन, ब्रिटन, जर्मनी वगैरेचे लोक गेले, पोर्तुगालचे लोक गेले, कोलंबस वगैरे पासून, आणि यांनी सगळा खालचा वरचा दोन्ही अमेरिका ताब्यात घेतला. तिथल्या मूळ जाती नष्ट करून टाकल्या, सगळं ताब्यात घेतलं आणि राज्य केलं आणि तिथलंही लुटून आणलं. पुन्हा लूटमार एवढंच होतं ते. दक्षिण अमेरिका त्यातल्या त्यात आज मागास म्हटलं जातं, पण तोही नैसर्गिक संपत्तीनं, नद्यांनी, जंगलांनी अतिशय समृद्ध आहे. ते अर्जेंटिना वगैरे जे देश आहेत ते सगळे समृद्ध आहेत, पेरू वगैरे. तर ते देशही, पण तिथेही विरोध झालाच. म्हणजे चे गवेरा आणि त्याचा मित्र तो राष्ट्रपती होता दीर्घकाळ, ते लोकही क्युबा, क्युबावर आता पुन्हा हल्ला केला अमेरिकेनं आणि तिथल्या लाईटी घालून टाकल्या, इंधन बंद केलं. तर ते दक्षिण अमेरिकेला मागास ठेवण्याचं काम, आशिया मागास ठेवण्याचं काम, आफ्रिका मागास ठेवण्याचं काम या लॉबी करत आल्या आणि हे मागास आहेत आणि आपल्यालाही तसंच शिकवलं. आणि जे कोणी अमेरिकेला विरोध करतील किंवा ज्यू लॉबीच्या आर्थिक व्यवहारांना विरोध करतील, त्यांची पेट्रोल लॉबी आहे, त्यांची शस्त्र लॉबी आहे, पेट्रोल मध्यपूर्वेचं लॉबी यांची, तर ते इस्रायल त्यातनं जन्माला आलं. तर ती ह्या लॉब्या तयार करणं आणि जगभर यांना मागास ठरवून यांना आम्ही तुम्हाला विकसित करतो म्हणायचं आणि भांडणं लावून द्यायची. तर ही प्रक्रिया अमेरिकेनं आणि त्यातल्या ज्यू लॉबीनं केली आणि जगाची वाट लावली. गेली 100 वर्ष 2 महायुद्ध आणि अनेक अनेक न मोजता येणारी 2 राष्ट्रांमधली युद्ध, त्या राष्ट्रांच्या फाळण्या. भारत पाकिस्तान ही एकमेव फाळणी नाही जगातली. असे कितीतरी देश फोडले. बारके बारके, त्या आफ्रिकेतली तर नाव पण आपल्याला आठवत नाहीत. सुदानचे 2 सुदान करून टाकणं, कोरियाचे 2 कोरिया करून टाकणं, असं ते आहे. पण चीन आणि कोरिया यांनी स्वतःला सांभाळलं. जपानमध्ये अमेरिकन संस्कृती पेरणं, चीनवाले तसं होऊ दिलं नाही. आणि रशियाचा पुतीन आणि जिनपिंग आणि तो कोरियाचा किम जोंग, या तिघांनी वेगळं काहीतरी मांडलं. तर ते बोलू, पण आत्ताचं युद्ध हे चालच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर आपण युद्धाचे विरोधक आहोत. आपण बुद्ध आणि गांधीचे लोक आहोत. तर गांधी आणि बुद्धाच्या तत्वज्ञानात युद्ध बसत नाही. पण गांधींनी पण मान्य केलं होतं की जर दुसरा सैनिक तयार करून आपल्याला तडाखा मारायला येणार असेल तर राष्ट्राचं अस्तित्व म्हणून आपलंही सैन्य तयार असलं पाहिजे. हे गांधींनी मान्य केलं होतं. खरं तर मला सैनिक ही व्यवस्था सुद्धा फार वाईट वाटते. म्हणजे आपण आपल्याच मानवी समाजातली मुलं जन्माला घालायची आणि ती कशाला तयार करायची, तर दुसऱ्या कोणाबरोबर तरी मारामाऱ्या युद्ध करायला, मरायला आणि मारायला तयार करावीत. ही सैन्याची कल्पना मलाही नाही आवडत. पण नाईलाजच आहे, आता राष्ट्र आहेत. तर ते गांधी पण ते त्या अर्थानं म्हणत होते की युद्धाला सैन्य असलं पाहिजे. बुद्धाच्या डोक्यात हे नव्हतं. तर ते आत्ता ज्यांनी या ज्यू लॉबीला आणि अमेरिकन लॉबीला विरोध केला त्यांना खलास करून टाकलं. त्यात यांनी बऱ्याच वेळा तोंडघशी पडलेले आहेत. इस्रायलची निर्मिती युद्धासाठी झाली, पण अमेरिका सुद्धा लांब लांब जाऊन युद्ध करत बसलं. जे व्हिएतनाम नावाचा देश आहे त्याच्यावर 20 वर्ष हा अमेरिका युद्ध करत होता आणि मग लाखो माणसं मेली, लाखो रुपये खर्च झाले, कोट्यवधी रुपये. आणि आत्ताही चालू आहे ते युद्ध. हा भांडवलशाहीचा खेळ आहे. ही ज्यू लॉबी, शस्त्र लॉबी आणि शेअर मार्केट लॉबी ही अनेक प्रकारची युद्ध अनेक देशांमध्ये लावून देते. तर शेअर मार्केटचा चढ उतार आणि सोन्याच्या भावाचा चढ उतार, खनिजांच्या भावाचा चढ उतार, पेट्रोलच्या भावाचा चढ उतार, अशा पद्धतीचे अनेक चढ उतार, शस्त्रविक्रीतले चढ उतार, हे करण्यासाठी हे लोक युद्ध लावून देतात. हे महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता गंमत अशी सांगायची की इराणचा आणि अमेरिकेचा त्या अर्थानं काही संबंध नव्हता, इस्रायलचा तर नव्हताच. पण इस्रायल म्हणत राहिलं की आम्हाला सत्ता बदलायची. अमेरिकेनं धाडकन उडी टाकली. तर त्याचं प्लॅनिंग ट्रम्प करत होता. ट्रम्प आणि ज्यू लॉबी मिळून करत होते. ट्रम्प हा उद्योगपती आहे आणि शेअर मार्केट वाला आहे, तो सटोडिया आहे, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो. तर आत्ता त्यांचे शेअर मार्केटमध्ये पैसे आणि राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जे बोलतील त्याचा शेअर मार्केटवर परिणाम होतो. शेअर मार्केटची ती एक गच्छंती आहे नेहमीची की तिथले राष्ट्रप्रमुख जे निर्णय घेतात त्याचे परिणाम दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटवर होतात.
तर तुम्ही लक्षात घ्या 30, 35, 37 दिवसांचं काही युद्ध झालं. याच्यात ट्रम्पची निवेदनं बघा. तो ट्विटर खेळतो, तर त्याच्या ट्विटरला किंमत आहे. कारण तो अमेरिका नावाच्या महासत्तेचा राष्ट्रपती आहे. तर तो जे बोलतो ते करीलच, असं ते गृहीत धरलं जातं आणि ते लोक अतिशय चातुर्यानं शेअर मार्केट वर यावा अशा पद्धतीचं ट्रम्प निवेदन करतो ट्विटरवर आणि त्यात त्यांना लाभ होतात. शेअर मार्केटला दर महिन्याला का दर दिवसाला कुणास ठाऊक, पण दर महिन्याला जगभर 4 लाख लोक हे कंगाल होतात. तर त्याची त्यांना पर्वा नाही या लॉबीला, शेअर मार्केटच्या वर बसलेल्या लॉबीला. तर 4 लाख लोक दर महिन्यालाच कंगालच, भुके कंगाल, भिके कंगाल असं होतात. वाताहत होते त्यांच्या जगण्याची आर्थिक जुगारात. पण बाकी शेअर मार्केट चालत राहतं आणि मग ते चढ उतार, भाव वाढले आणि कमी, आणि कंपन्या पण यांच्याच असतात. अमेरिकन कंपन्या आणि जूनच्या कंपन्या आपल्याकडेही आहेत. ते अमेझॉन आणि ते फेसबुक आणि ट्विटर आणि अमुक तमुक आणि ते खूप आहेत. KFC काय 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 नाव आहेत त्यांची, कोका कोला, पेप्सी कोला, सॉफ्टवेअर कंपन्या काय ज्या असतील ते याच्यावर सगळा कब्जा यांचाच आहे. आणि हे शेअर मार्केटमध्ये वरखाली व्हायचं असेल, ग्राहकांना बुडवायचं असेल, तर मग ट्रम्प स्वतःचं जेवढे गुंतवणूक आहे, म्हणजे तो 2 विदारक सत्य सांगायची, युद्ध सुरू करावं म्हणून अमेरिकेतल्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी, अमेरिकेतल्या पुढाऱ्यांनी शस्त्र विक्रीच्या कारखान्यांमध्ये गुंतवणुकी केल्या, फायदा मिळेल म्हणून. आणि तो मिळतो त्यांना. युद्ध हारो किंवा जिंको, त्यांना फायदा मिळतो. म्हणजे व्हिएतनाममध्ये ते लढत राहिले 20 वर्ष, अफगाणिस्तानात 20 वर्ष लढत राहिले, इराणचं युद्ध लावून दिलं होतं, 8 वर्ष ते चालू होतं 2000च्या आधी किंवा 2000च्या नंतर काहीतरी, त्याच्या आगमागं. त्या युद्धातही फायदा यांनाच. युद्ध कुठल्याही 2 देशाचं हो, फायदा यांना. तर ह्यांची ती खेळी आहे. ते शेअर मार्केटमध्ये पण पैसे गुंतवायचे. आणि दुसरी गोष्ट, त्या युद्धाच्या वेळेस लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत, औषधं लागतात, विमानं लागतात, शस्त्र लागतात, वाहतुकीच्या व्यवस्था लागतात, याच्यात पैसे गुंतवायचे. तर आत्ता ते पैसे गुंतवले होते इराणचं युद्ध लावण्यासाठी, कारण हा त्यांचा जुगार आहे. आणि खरोखरचे सट्टेवाले पण आता सट्टा लावतायत असं कळालं मला. कोण जिंकणार म्हणून, रोज कोण जिंकणार, आज काय होणार, याच्यावर सट्टा चालू आहे. ते जे गुपचूप जुगार चालू असतं, हे सट्टा मार्केट वेगळं, शेअर मार्केट. पण सट्टा नावाचा, ते मटका नावाचा तो खेळ आहे, तोही चालू आहे म्हणे, जोरात चालू आहे आणि रोज भाव बदलत आहेत त्याचे. तर ही जी अर्थव्यवस्थेचं युद्ध आहे, लक्षात घेतलं पाहिजे. कशाची अर्थव्यवस्था? तर यांना अधिकाधिक लुटायला मिळावं. कोणाला? ज्यू आणि अमेरिकेच्या सत्ताधीशांना आणि युरोपियन सत्ताधीशांना. तर या युद्धाची गुंतवणूकच मुळात सत्ता कारणासाठी झाली, अर्थकारणासाठी झाली. पैसा याच्यात आहे. आणि इराण या देशावर मी उद्या बोलतो सविस्तर, की इराणनं केलं काय काय. आजचा व्हिडिओ थोडा छोटा करू, थोड्या वेळात अपलोड करीन, पण पुढचा व्हिडिओ करून ठेवतो. इराणनं नेमका सामना कसा दिला आणि हे युद्ध का चाललं पाहिजे. तर लक्षात घ्या, जागतिक अर्थसत्ता बदलायला निघालंय हे, जागतिक धर्मसत्ता बदलायला निघाले, भौगोलिक सत्ता बदलायला निघाले. आणि इराण या युद्धात टिकलं पाहिजे असं माझं मत आहे. याचं खरं कारण, तो जो डॉलरचा खेळ चालू आहे, ज्यू लॉबीचा आर्थिक लूटमारीचा खेळ चालू आहे, हिंसक खेळ चालू आहे. एप्स्टीन फाईल हे छाटछूट उदाहरण आहे. असं जगभर यांनी खूप केलंय. जपानवर जाऊन बलात्कार केले त्या लोकांनी, व्हिएतनाममध्ये बलात्कार केलेत, अफगाणिस्तानात बलात्कार केले. बलात्कार आवडणारे लोक आहेत ते ज्यू आणि ते त्यांच्या नादी लागलेलं ख्रिश्चन सैन्य आणि युरोपियन देश सुद्धा. हे कपटी देश आहेत, हे बांडगुळ देश आहेत. या बांडगुळ देशाने, आणि तो अर्धा जो आहे अमेरिका, 2 अमेरिका आहेत, एक दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, त्याला आपण अमेरिका खंड म्हणतो. त्यातला वरचा अमेरिका आणि कॅनडा आणि हे बाकीचे युरोपियन देश यांची युती तुटलेली आहे युद्धात. ती तुटायलाच आलेली आहे. आणि तरी त्यांचे धंदे चालूच आहेत. आज युरोप जाऊन पळत पळत यांना गाठतंय, जिनपिंगला, रशियाच्या पुतीनला, आणि इराणशी बोलणी चालू आहेत आतून. हे फार महत्वाचं आहे की हे युद्ध हे पूर्णपणे जग बदलणारं युद्ध आहे, पण हे टिकलं पाहिजे. हे युद्ध टिकलं तर यात इराणचा धुवा उडतोय अक्षरशः. खूप माणसं मारतायत, त्यांच्या इमारती मारतायत, मुलं बाळं मारतायत. पण इराण हारायला तयार नाही. इराण धुवा करते अमेरिकेचा सुद्धा आणि इस्रायलचा सुद्धा. तो कसा आणि याचे फायदे काय, याच्यावर बोलू पुढच्या एपिसोडमध्ये.
धन्यवाद.